दाणेदार असा गाजरचा हलवा. तर रेसिपीला सुरुवात करूया. श्री स्वामी समर्थ. मी शीतल. मी करत आहे गाजराचा हलवा. गाजराचा किसून ठेवलेला आहे. तर ह्याच्यासाठी लागणार आहे 1 किलो गाजरासाठी आपल्याला अर्धा लिटर दूध लागणार आहे. गरम करून थंड करून घेतलेला आहे. त्याच्याकरता लागणार आहेत आपले ड्रायफ्रूट. आपल्या जवळ जे ड्रायफ्रूट आहेत ते घालू शकता. मी घेतलेलं आहे पिस्ता, काजू आणि बदाम आणि ही इलायचीची पावडर. आणि ही आहे आपण खवा न वापरता करणार आहोत. तर खव्याच्या बदल्यात आपण 1 वाटी दुधाची पावडर घेतलेली आहे, मिल्क पावडर घेतलेली आहे. आणि हे आहे आपलं थोडेसे काजू आणि साखर मिक्सरमधनं फिरून घेतलेलं आहे. त्याची पावडर आहे. काजू आणि साखरेची पावडर आहे. थोडं बहुत आपल्याला टेस्ट चांगला यावं म्हणून ते घेतलेलं आहे. आणि आणि पाव किलो साखर. कढईमध्ये तूप घालून घेणार आहे. त्यामध्ये घालूया गाजराचा किस. तर गाजराचा किस सर्व काही घालून घेतलेला आहे. आता ह्याला मंद आचेवर आपण तुपामध्ये घालूया. छान असं परतून घेऊया. थोडंसं झाकण लावून घेते. तर छान असं शिजायला आलेलं आहे गाजर. गाजर खूप छान आहे. आणि लाल गाजर ह्या दिवसात, थंडीच्या दिवसात जितकं गाजरचा हलवा खाईल तितकं चांगलं वाटतं आणि खावंसं वाटतं. तर त्याच्यासाठी स्पेशल म्हणून आता रात्रीच्याला करून ठेवल्यावर थंड छान लागतं खायला. आणि दाणेदार असा आपला हलवा तयार होणार आहे. या स्टेपला घालूया. आता आपण घालूया दूध. अर्धा लिटर दूध लागणार आहे. तर मी आता सध्याला थोडंसं अर्धा घालून घेते आणि अर्धा एवढं राहिलेलं आहे ते नंतरनं घालून घेते. गाजराचा किस दुधामध्ये शिजून घ्यायचा आहे. पहिल्याची लोक कसं चुलीवर, पहिल्याचे म्हणलं तर आता सुद्धा आपले कोणी खेड्यागावानी जे राहत्या चव येते ना, तशी जरा आपण गॅसवर थोडंसं मेहनत केलं तर होतंय. पण आजकाल लोकांना कसं झटपट पाहिजे तर कुकरमध्ये करतात. पण कुकरमध्ये जशी गॅसवर आपण शिजून केलेलीची चव आणि कुकरची चव करू. तर मी तर वेळ का लागेना, वेळ किती का उशीर होईना, पण मी कढईमध्येच करते. वर्षाला किसून केलेली गोष्ट आणि त्याला नीट चांगलं दुधामध्ये शिजवलेलं जिन्नस बघा कसं लागतं पदार्थ. आता हाय तेवढंच थोडंसं दूध घालून घेते. आता हे शिजत आहे. 1-2 मिनिटं झाकून ठेवूया. थोडंसं दूध मी काढून ठेवलं तर ना त्याच्यामध्ये आपण हे दूध पावडर घालूया. दूध पावडर कसं असं वरनं घातलं की नाही गाठी गाठी बनतात. तर आपण या दुधामध्ये असं मिक्स करून घेऊया म्हणजे गाठी होत नाही. पूर्ण 1 वाटी दूध पावडर घेतलेली आहे. म्हणजे ही दूध पावडर या दुधामध्ये आपण असं मिक्स करून एक खव्याचं टेक्स्चर येतंय. म्हणजे खव्यासारखं छान लागतं. आणि ही पावडर सुद्धा जी मिक्सरमध्ये काजूची आणि साखरेची पावडर केली होती ती सुद्धा मी ह्याच्यातच घालून घेते. झाला आपला खवा तयार घरच्या घरी. 2 मिनिटं झालेले आहेत. तर मी किसून घेतले होते ना, तर आता आपण ह्याला असं घोटून असं तयार करूया. म्हणजे दाणेदार आपलं हलवा तयार होईल. आता हे मिश्रण घालूया. छान असं मिक्स करून घेऊया. असं मिक्स झालेलं आहे. तर बघूया आपला हलवा तयार होत आलेला आहे. एवढं किती छान झालेला आहे. वापरता आपण दुधाची पावडर आणि थोडंसं काजू साखर पावडर तयार करून घातल्यामुळं बघा किती छान असं शिजलेला आहे हलवा. तर आपण आता साखर घालून घेऊया. किलो साखर घालून मिक्स करून घेऊया. गॅस फुलच ठेवायचा आहे. छान असं हे घट्ट होईपर्यंत आपल्याला ह्याला आता शिजून घ्यायचं आहे. झाकण लावायचं नाही. त्याची पावडर घालून घेऊया. बदाम घालून घेऊया ह्याच्यात आणि थोडेसे पिस्ता, इलायचीची पावडर मिक्स करून घेऊया. अजून थोडं वेळ लागेल म्हणजे 1-5 मिनिटं लागेल. दूध अजून आठाचं आहे. दूध थोडंसं आहे बघा. अजून 1-5 मिनिटात आपला हलवा तयार.
हे राहिलेलं तूप सुद्धा आपण घालून घेऊया. पूर्ण हलवा होईपर्यंत आपल्याला 2-3 चमचाच लागलेला आहे आणि आता पूर्ण एक 2-4 चमचे घालून घेतलेला आहे. हलवा तयार आहे आपला खाण्याकरता. तर रंग किती छान आलेला आहे. हाय तसाच्या तसा कलर त्याचा आलेला आहे. हे बघा, चिकट सुद्धा झालेला नाही आहे. हलवा छान असं झालेला आहे. गाजरचा हलवा तयार आहे. तर गॅस बंद करून घेऊया. हा बघा, हलव्याला किती कलर किती छान आलेला आहे. न खवा वापरता सुद्धा आपला गाजरचा हलवा किती छान असं झालेला आहे. एकदा करून पहा. कशी वाटली ही रेसिपी? छान वाटली तर लाईक शेअर जरूर करा, कमेंट करा. तर आता आपण काढून ह्याला थंड करायला ठेवूया. थंड झाल्यावरच गाजर छान लागतो. कुणाला थंड आवडतो, कुणाला गरम आवडतो. तर पिस्ता, काजू. तर ही रेसिपी कशी वाटली तुम्हाला? मी साधा सिंपल असा केलेला आहे, न खवा वापरता. मी तर माझ्या अशा पद्धतीने मी करते. तर हा बघा, आपला गाजरचा हलवा तयार आहे. कशी वाटली रेसिपी? छान वाटली तर लाईक शेअर जरूर करा, कमेंट करा. आणि तुम्ही कशा पद्धतीने करता ते सुद्धा कमेंटमध्ये सांगा. तर चला, तर मग भेटूया उद्याच्या नवीन व्हिडिओ सोबत.